यानंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी। गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरणात मोठा बदल होऊन उष्णतेचं प्रमाण वाढलंय। फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके बसायला सुरुवात झालेली असून आणखीन 2 दिवस उन्हाची काहिली कायम राहणार असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईसह कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना आज उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आणि त्यामुळे नागरिकांना वाढत्या तापमानाचा त्रास होण्याची शक्यता आहे। अशात नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य तज्ञांनी केलं आहे। वातावरणातील बदलामुळे रात्री थंडी आणि दिवसा उकाडा यामुळे मुंबईकर हैराण झालेले असताना आता पुढील 2 दिवस तीव्र उष्णतेची लाट धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जे ते प्रशासनाकडून करण्यात आलंय। कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 मार्गिकेच्या बीकेसी ते आचार्य यात्रे चौक या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो गाडीची चाचणी घेण्यात आली आणि या मार्गावरील सुरक्षा तपासणीसाठी मार्च महिन्यात कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांना बोलवण्यात आलंय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आणखी 5 ऑडिटर कंपन्यांना समन्स बजावून चौकशीला बोलवण्यात आलं। तर बँकेच्या गोरेगाव आणि प्रभादेवी शाखेच्या तिजोरीची रक्कम ठेवण्याची क्षमता 20 कोटी असताना 133 कोटी रुपये ठेवल्याचं दाखवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। पनवेल महानगरपालिका विकासाच्या वेगळ्या वळणावर आहे। मालमत्ता करावरून निर्माण झालेल्या संभ्रमामुळे वसुलीवर परिणाम झाल्याचे अर्थसंकल्पात दिसून आलं। यंदाचा मूळ 3873 कोटी 86 लाखांचा अर्थसंकल्प आयुक्त मंगेश चितळे यांनी सादर केला। 2024-25 पेक्षा तो 118 कोटी 13 लाखांनी घटल्याचं समोर आलंय। पुण्यात आसखेड धरण किनारी रिसॉर्टमध्ये रंगलेल्या पार्टीत प्रांत तहसीलदाराने ठुमके लगावल्याचं समोर आलं आणि याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या पार्टीवर आक्षेप घेत तक्रारी केल्या। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत प्रांत अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला। सीबीएसई आता 10वी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे आणि या नवीन धोरणानुसार 10वीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून 2 वेळा परीक्षा होणार आहे। हे नवीन धोरण 2026-27 शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली। बेस्ट उपक्रमातील कंत्राटी चालक वाहकांनी ऐन परीक्षेच्या काळात प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला। त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील बेस्ट बस सेवा विस्कळीत झाली। अनेक गाड्या आगारामध्येच उभ्या राहिल्यानं मुंबईकरांची प्रचंड गैरसोय झाली आहे। मुंबई महापालिकेकडून नालेसफाईबरोबरच हार्बर रेल्वे मार्ग मध्य रेल्वे मार्गावरील कल्वर्टच्या साफसफाईवर वॉच ठेवला जातो आणि या पार्श्वभूमीवर 3 महिन्याआधीच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी हार्बर आणि मध्य रेल्वे स्थानकांचा बैठकीत आढावा घेतला।